Good morning, students. Solve problem number 13, page number 95. Following is the summary of receipt and payment of Jai Hanuman Vyayam Shala, Aurangabad for the year ended 31st March 2020. आपल्याला नेहमीप्रमाणे दोन अकाउंट तयार करून घ्यायचे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. पेज नंबर 96वर ओपन केलेले आहेत. इन द बुक्स ऑफ जय हनुमान व्यायाम शाळा औरंगाबाद, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 20. आणि बॅलन्स शीट केले ओपन 97 पेजवर. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 20. या उदाहरणामध्ये पण कॅपिटल फंड दिलेलं नाही आहे. कॅपिटल फंड आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्या अगोदर. रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शनवर आहे, दुसरी सॅलरीवर आहे, त्यानंतर तिसरी ओपनिंग ॲसेट दिलेले आहेत, त्याच्यावर डेप्रिशिएशन आहे, लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. चौथी इन्व्हेस्टमेंटवर आहे, पाचवी एंट्रन्स फीवर आहे आणि डोनेशनवर आहे. ठीक आहे, आपण ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्यायच्या, अकाउंट ओपन करायचे आणि गणित सोडायला सुरुवात करायची. इथं दिलेले पेमेंट बाजूला बाय सॅलरी 50,000, आपण एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं टू सॅलरी 50,000. ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक वेळ सोडून द्यायची. त्यानंतर बाय लायटिंग 10,500, एक्सपेंडिचर बाजूला टू लायटिंग 10,500. त्यानंतर बाय जनरल एक्सपेन्सेस 20,000, एक्सपेंडिचर बाजूला टू जनरल एक्सपेन्सेस 20,000. त्यानंतर बाय मेंटेनन्स चार्जेस 40,000, एक्सपेंडिचर बाजूला टू मेंटेनन्स चार्जेस 40,000. बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000, एक्सपेंडिचर बाजूला टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000. त्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000, एक्सपेंडिचर बाजूला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. त्यानंतर बाय एक्सपेन्सेस फॉर 18, 19, 25,000 हे घ्यायचे नाही, हे मागील वर्षाचे आहेत, आपल्याला फसवण्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतर बाय इन्व्हेस्टमेंट 1,50,000, इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेटला इन्व्हेस्टमेंट 1,50,000 ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहायचं. त्यानंतर बाय 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड 50,000, फिक्स डिपॉझिट 8% दिलेले. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, छुपी ॲडजस्टमेंट. याचे दोन इफेक्ट होतील पहा. 8% व्याज काढायचं आपल्याला आणि इथं 50,000 फिक्स डिपॉझिट ॲसेट बाजूला घ्यायचं पहा. 8% फिक्स डिपॉझिट 50,000 इथे एक वेळ सोडलेली, याची लगेच आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ पहा. याच्यावर 8% काढायचं, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं पहा. 8% जर केलं 50,000 गुणिले 8 / 100, हे 2 शून्य गेले, 500 गुणिले 8 4,000 येईल, बरोबर आहे. आणि तुम्ही जर रिसिप्ट बाजूला पाहिलं तर रिसिप्ट बाजूला आपल्याला दिले टू इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, हे पाहिजे दिलेले आहे. टू इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किती दिलेले आहे? 3,000, म्हणजे 3,000 मिळालेले आहेत. आपलं कॅल्क्युलेशन किती आलं आता? 4,000 आलेले, बरोबर आहे. मग 3 मिळाले म्हणजे किती राहिले आता व्याजाचे? 1,000. एवढे 1,000चेच दोन इफेक्ट करायचे. काय करायचं पहा, 1,000चं ॲसेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये 8% फिक्स डिपॉझिट घेतलं ना, ॲसेटला ॲड करायचं. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000, 1,000 ॲड करायचे. आणि इन्कम बाजूला बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, हे आपण रिसिप्ट बाजूचे 3,000 लिहिणारच आहे, त्याच्या खाली ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000 ॲड करायचे. हे दिलेले आपल्याला रिसिप्ट बाजूला 3,000, याच्या खाली 1,000 ॲड करायचे. 1,000चे दोन परिणाम समजले तुम्हाला. इन्कम बाजूला ॲड करायचे इंटरेस्टमध्ये आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला फिक्स डिपॉझिटमध्ये ॲड करायचे 1,000. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन 33,300, याला आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश इन हँड म्हणतो पहा. कॅश इन हँड 33,300. पेमेंट बाजू मांडून झाली. आता रिसिप्ट बाजूचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा घ्यायचा नाही, आपल्याला कॅपिटल फंड काढण्यासाठी उपयोगी ठरत असतो. त्यानंतर
सबस्क्रिप्शन 18-19चं 4000 हे आत्ता आपल्याला लागत नाही, मागच्या वर्षीचं घ्यायचं नाही, पण कॅपिटल फंड काढताना घ्यावं लागेल. त्यानंतर हे सबस्क्रिप्शन 19-20चं चालू वर्षाचं दिलेलं आहे पहा, हे 2,30,000 इन्कम बाजूला लिहायचं. बाय सबस्क्रिप्शन 2,30,000. त्यानंतर टू डोनेशन 60,000 इन्कम बाजूला लिहायचं, एक वेळ सोडून द्यायची. डोनेशन लिहून इथे लिहिले डोनेशन 60,000, इथे एक वेळ सोडायची, ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर टू रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000 हे पण इन्कम बाजूला लिहायचं. बाय रिसिप्ट इथं दिले बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 3,000. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट घेतलं इन्कम बाजूला बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 3,000 ही मगाची रिसिप्ट बाजूची दिलेली इथं लिहायचे. नंतर मग हे 1,000 ॲड करायचं. त्यानंतर टू एंट्रन्स फीज 50,000 इन्कम बाजूला लिहायचं. बाय एंट्रन्स फीज 50,000 ॲडजस्टमेंट आहे, एक वेळ सोडून द्यायची इथं. त्यानंतर टू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1,000 हे पण इन्कम बाजूला लिहायचं. बाय इंटरेस्ट इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट इथे घेतले बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1,000. आता रिसिप्ट आणि पेमेंट मांडून झालं आपलं पूर्ण. आता आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं ॲडजस्टमेंट फर्स्ट. जय हनुमान व्यायाम शाळा हॅज 5,000 मेंबर्स. या व्यायामशाळेचे 5,000 सभासद आहे पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 इच. वार्षिक वर्गणी किती भरतात ते 50. काय करायचे 5,000 गुणिले 50 हे 3 आणि ही 1 4 4 शून्य देऊन घेऊ. 5 5 25 म्हणजे किती आलं 2,50,000 बरोबर. हे 2,50,000 समजले कसे आले 5,000ला 50ने गुणलं. मग हे 2,50,000 हे सबस्क्रिप्शन इथं लिहायचं आपल्याला 2,50,000 आणि इन्कम बाजूला आपण किती लिहिलेले आहे 2,30,000 आणि इथं 2,50,000 वर्गणी येणार आहे. म्हणजे अजून किती वर्गणी येणार आहे 20,000. चालू वर्षाची वर्गणी ॲड करायची. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर हे 20,000 ॲड केले. या 20,000चा सेकंड इफेक्ट ॲसेट बाजूला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पाहिजे घेतलेले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 झाले. ॲडजस्टमेंट सेकंड आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000 ही फायनल अकाउंटमधलीच ॲडजस्टमेंट आहे. ॲड करायचं लायब्ररी लिहायचं. एक्सपेंडिचर बाजूला सॅलरीमध्ये ॲड करायचं ॲड आउटस्टँडिंग 12,000 आणि लायबिलिटी बाजूला बॅलन्स शीटचे लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. नंतर ॲडजस्टमेंट नंबर थर्ड 1 एप्रिल 19 द ॲसेट स्टूड ॲज अंडर. ॲसेटची किमती लँड अँड बिल्डिंग 70,000 ॲसेटला घ्यायचे. लँड अँड बिल्डिंग 70,000 डेप्रिशिएशन असल्यामुळे एक वेळ सोडून द्यायची. त्यानंतर फर्निचर 45,000 फर्निचर 45,000 ॲसेटला घेतले ते पण ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर डेप्रिशिएशन करून टाकायचं दोन्हींवर 10% आहे. लँड अँड बिल्डिंगवर 10% एकदम सोपं आहे. 7,000 वजा करायची लेस आणि फर्निचरवर पण 10% 4,500 आणि याचं सेकंड इफेक्ट 7,000चा आणि 4,500चा एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं. टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 7,000 फर्निचर 4,500. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4 इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. गुंतवणुकीवर आपल्याला ₹2,000 व्याज मिळणार आहे आपण इन्कम बाजूला लिहिलेले बाय इन्कम फ्रॉम याच्यामध्ये ॲड करायचं. ॲड आउटस्टँडिंग 2,000 आणि येणारे ॲसेट बाजूला इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचं ॲड ॲक्रूड इन्कम 2,000. ॲडजस्टमेंट नंबर 5 50% ऑफ एंट्रन्स फीज अँड 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीचे 50% आणि डोनेशनचे 60% कॅपिटलाइज करायचं. इन्कम बाजूला एंट्रन्स फी लिहिलेले त्याचे 50% केलं. 50,000च्या 50% 25,000 लेस 50% कॅपिटलाइज 25,000 लेस करायचे
आणि डोनेशनचे 60% करायचे. डोनेशन 60,000 आहे. 60,000 गुणिले 60/100 करायचं. हे पहिले 60% कॅपिटलाइज किती आलं 36,000 36,000. हे दोन्ही वजा केलेले लायबिलिटीला कॅपिटल फंड लिहून ठेवायचं. आपल्याला अजून माहीत नाही कॅपिटल फंड, त्याच्यामध्ये ॲड करायचं. ॲड 50% एंट्रन्स फी 25,000, ॲड 60% डोनेशन 36,000. पूर्ण गणित मांडून झालेले. इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण आता टॅली करू. पहा कोणती बाजू जास्त आहे ते पहा. इन्कमची 3,46,000 3,46,000. त्यानंतर एक्सपेंडिचरची 62,000 पासून 11,500 बेरीज करायची आणि ही बेरीज 3,46,000 वजा करायची. मग जो फरक येईल तो येईल 1,60,000. त्याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस वाढावा. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे इन्कमची बेरीज जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा 1,60,000. हा लायबिलिटीला तुम्हाला इथं कॅपिटल फंडकडे ॲड करायचा असतो, लिहायचं इथं ॲड सरप्लस 1,60,000. आता फक्त आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट कसं करायचं पहा. याच्यात कॅपिटल फंड दिलेलं नाही म्हणून कसं कॅल्क्युलेट करायचं याचं सूत्र लक्षात ठेवायचं. ओपनिंग ॲसेटमधून ओपनिंग लायबिलिटी वजा करायच्या असतात. पहा आपण हे कॅश इन हँड रिसिप्ट बाजूला दिलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 32,800. हा ओपनिंग बॅलन्स असतो म्हणून इथे घेतलं बाय ॲसेटला कॅश इन हँड 32,800. त्यानंतर रिसिप्ट बाजूला ही मागच्या वर्षाची वर्गणी दिलेली 18/19 4,000 पहा ही घेतली. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये दिलेले लँड अँड बिल्डिंग 70,000 आणि फर्निचर 45,000. या ओपनिंग ॲसेट हे पाहिजे इथे घेतले. लँड अँड बिल्डिंग 70,000, फर्निचर 45,000. आता त्यानंतर पेमेंट बाजूला ही मागच्या वर्षाची खर्च दिले ते पहा. एक्सपेन्सेस ऑफ 18-19 25,000 बरोबर. तर ही घेतली लायबिलिटी बाजूला पहा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000. आता ही बेरीज केली पहा 1,51,800. 1,51,800 हे 25 वजा करायचे. जो फरक येईल त्याला म्हणायचं कॅपिटल फंड 1,26,800. त्याला बॅलन्सिंग फिगर म्हटलेले वजावकी करून काढला आपण तो. हा कॅपिटल फंड आता इथे लिहायचा लायबिलिटीला. कॅपिटल फंड त्याला ओपनिंग बॅलन्स म्हणले 1,26,800. त्यानंतर हे मगाच्या आपण त्याच्यात ॲड करायचे रक्कम. एंट्रन्स फीचे 50%, हे 60%, डोनेशनचे हे सरप्लसची टोटल बाहेर घ्यायची. नंतर आपलं बॅलन्स शीट त्या ठिकाणी टॅली करायचं आहे. आपलं बॅलन्स शीट टॅली होतं आहे 3,59,800. अशा पद्धतीने आपण हे 13 नंबरचं गणितसुद्धा पूर्णपणे समजून घेतलेलं आहे. कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आहे. गणित वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढायचे. प्रश्न पण लिहा म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजेल. खूप सोपा टॉपिक आहे. 12 मार्क आपल्याला मिळून देणारा हा टॉपिक आहे. ओके.